आता बातमी आहे एका आगळ्या वेगळ्या चोरीची। चोरी झाल्यानंतर चोराला उपरती झाली आणि त्यानं चोरलेला सगळा ऐवज परत आणला असं तुम्ही कधी ऐकलंय का? दिवंगत कविवर्य नारायण सुर्वे यांच्या नेरळमधील बंद घरी चोरी झाली। चोराला आपण कुणाच्या घरी चोरी करतोय याची कल्पना नव्हती। त्यानं नेहमीच्या सराईतपणे चोरी केली आणि पहिल्या दिवसाची चोरी पचल्यानंतर त्याला पुन्हा चोरी करण्याची इच्छा झाली। पण यावेळी घरात चोरी करताना या चोरट्याला कवी नारायण सुर्वे यांचा फोटो दिसला आणि त्याचं हृदय परिवर्तन झालं आणि तिसऱ्या दिवशी या चोरानं चोरी केलेल्या सगळ्या वस्तू पुन्हा परत आणून ठेवल्या। त्याबरोबर लिहिलेलं एक पत्र देखील त्यानं परत आणलं। यामध्ये कविवर्य नारायण सुर्वे यांच्या घरी चोरी केल्याबद्दल त्यानं माफी मागितली। कोणी एकेकाळी भाकरीचा चंद्र शोधताना जिंदगी बर्बाद झाली अशा शब्दात सुर्वे यांनी कष्टकऱ्यांचं जीवन कवितेतून मांडलं होतं। आता अशाच भाकरीच्या शोधात असलेल्या चोराला त्याच भाकरीच्या चंद्रानं एक वेगळीच उपरती करून दिली। दरम्यान चोरानं घराबाहेरील भिंतीवर काय लिहिलं आपण ते देखील पाहूयात। मला माहिती नव्हतं की हे नारायण सुर्वे यांचं घर आहे, नाहीतर मी चोरी केली नसती। मला माफ करा, मी जी वस्तू तुमची घेतली आहे ती परत करतोय। मी टीव्ही पण नेला होता, परत आणून ठेवलाय असं या चोरानं या